रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकताय. मी धनश्री आहे तुमच्यासोबत आणि आज आपल्यासोबत विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात आहेत डॉक्टर नीलम विशाल पाटील. मॅडम, रेडिओ शुगरच्या स्टुडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू मॅम. मॅडमची ओळख मी तुम्हाला थोडक्यात करून देते. BHMS त्या आहेत आणि MBA इन हॉस्पिटल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन त्यांनी केलेलं आहे. PGDMR ही डिग्रीसुद्धा त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर IIN USAचा एक सर्टिफाईड कोर्स त्यांनी केला आहे ज्याचं नाव आहे इंटिग्रेटिव्ह न्यूट्रिशन. प्रकाश हॉस्पिटलमध्ये IPD इन्चार्ज आणि मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर म्हणून त्यांनी 2 वर्ष काम केलेलं आहे. आणि इस्लामपूर परिसरात त्या विशेष करून प्रसिद्ध आहेत त्यांच्या गाण्यासाठी. आज आपण मॅडमसोबत चर्चा करणार आहोत ती म्हणजे आर्या आयुष हॉस्पिटल अँड वेलनेस सेंटर त्या सुरू करतायत उद्याच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर. आणि ह्या निमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ह्या आर्या आयुष सेंटर आणि वेलनेस सेंटरमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की आयुर्वेद, पंचकर्म, होमिओपॅथी, योग, स्पा, फिजिओथेरपी, न्यूट्रिशन आणि संगीतोपचार म्हणजे एव्हरीथिंग अंडर वन रूफ, म्हणजे सगळं काही एका छताखाली, असं या वेलनेस सेंटरची ओळख करून देताना आपण म्हणू शकतो. तर मॅडम, या सगळ्या गोष्टी जसं की आयुर्वेद आहे, पंचकर्म आहे, होमिओपॅथी असेल, योग असेल किंवा स्पा असेल, या सगळ्या उपचार पद्धती आता सगळ्यांना माहिती झालेल्या आहेत. पण संगीतोपचार ही जी उपचार पद्धती आहे याविषयी आपल्याकडे कमी प्रमाणात माहिती आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे सांगली जिल्ह्यात मी अशा पद्धतीचे उपचार कुठं मिळत असतील असं माझ्या ऐकिवात नाही आहे. तर हे आपण सुरू करत आहात, याविषयीच आपण आज चर्चा करूया असं मला वाटतं. येस. काय सांगाल, संगीतोपचार म्हणजे नेमकं काय आहे? मॅम, आपण जसं म्हणतो की म्युझिक कॅन हील द वुंड्स वेअर मेडिसिन कॅनॉट टच. म्हणजे हील द वुंड्स याचा अर्थ काय आहे? इमोशनल ॲस्पेक्टला फक्त नाही येतो, अगदी फिजिकल लेवलला जाऊनही इट कॅन इफेक्ट, म्युझिक कॅन इफेक्ट. म्हणजे म्युझिक तुमच्या फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल सर्व लेवल्सला ॲक्ट होतं, त्याच्यावरती तो परिणाम करतं. बरं. म्हणजे हिलिंग प्रोसेसमध्ये मदत करतं म्युझिक, असं सांगायचं आहे मला. हिलिंग प्रोसेस म्हणजे आजार असेल तोही बरा करू शकतं म्युझिक. अच्छा. अगदी फिजिकल लेवलला जाऊ ना, माइंडवरती म्युझिक इफेक्ट करतं का? 100% करतं. तुम्ही ज्या वेळेला गाणं ऐकता तुम्हाला यू फील गुड. बरोबर. वेन यू लिसन टू म्युझिक, तुम्ही जेव्हा ऐकत असताय म्युझिक तुम्हाला छान वाटतं, आनंद वाटतो. किंवा सॅड सॉंग ऐकत असाल तर युल फील सॅड. सगळे इमोशन्स यू गेट वेन यू लिसन टू द म्युझिक. बरोबर. सिमिलरली काय होतं, हे म्युझिक जसं आपल्या माइंडवरती ॲक्ट होत जात असते तसंच ते बॉडी पार्ट्सवरती, तुमच्या बॉडीच्या ऑर्गन्सवरती, व्हायटल ऑर्गन्सवरतीही मी म्हणेन इट ॲक्ट्स. म्हणजे अगदी कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम असेल किंवा तुमची ब्रेन, महत्त्वाचा ब्रेनवरती, आणि अगदी डिसीजेस ज्यांची नावं पण आपण घेऊ शकतो, मेंटल डिसीजेस असतील, फिजिकल डिसीजेस पण असतील जे, त्या सर्वांवरती. म्हणजे डिमेन्शिया असेल, सिझोफ्रेनिया असेल, ADHDच्या आता चिल्ड्रन असतील, ऑटिझममध्ये, मायग्रेन, हेडेक्स, नंतर कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस जसं मी म्हटलं, हार्ट डिसीजेस असतील, टेकिकार्डिया, ब्रेडिकार्डिया, बऱ्याच ठिकाणी म्युझिक इफेक्ट करू शकतं. म्हणजे ब्लड प्रेशरचा आजकाल सगळीकडे हायपरटेन्सिव्ह पेशंट्स भरपूर असतात मॅम आजकाल. तर हायपरटेन्शन आणि सगळ्याचा रूट कॉज काय असतो? आम्ही आज जेव्हा होमिओपॅथीमध्ये शिकलेलो आहोत तर प्रत्येक डिसीजचा जो रूट कॉज असतो त्याच्यामध्ये स्ट्रेस फॅक्टर किंवा अँझायटी लेवल फॅक्टर हा असतो. अगदी हायपरटेन्शन किंवा डायबिटीज जरी म्हटलं तरी वन ऑफ द कॉज किंवा वन ऑफ द फॅक्टर हा स्ट्रेस आणि अँझायटी असतोय. तर स्ट्रेस, अँझायटी किंवा कामनेस या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही बॅलन्स करायला लागतात, आपोआप तुमची हेल्थ बॅलन्स व्हायला लागते. सो म्युझिक थेरपी म्हणजे काय आहे तर एक सायंटिफिकली प्रूव्हन, एव्हिडन्स बेस्ड थेरपी आहे. थेरपी म्हणजे उपचार पद्धती आहे जी पूर्ण तुमच्या सगळ्या फंडामेंटल ॲस्पेक्ट्सवरती, लेवलवरती, म्हणजे फक्त इमोशनलच नाही तर फिजिकल आहे, फिजिकल, इमोशनल, स्पिरिच्युअल
मेंटल लेवलला प्लस सोशलला ही ॲक्ट करू शकते किंवा तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा करू शकतो. WHO नुसार आरोग्याची जी व्याख्या आहे, हेल्थ इज अ फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिईंग ऑफ अ पर्सन. तर अकॉर्डिंग टू दॅट म्युझिक थेरपी ऑल्सो कॅन ॲक्ट ऑन ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ युअर लाईफ आणि तशा पद्धतीनं हिलिंग प्रोसेस पण करू शकते. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की म्युझिक आता पुढे जात आपण बोलूच की कुठे कुठे ऍक्ट करतं, काय करतं, कसं ऍक्ट करतं. नक्कीच आपण त्याविषयी तर आपण चर्चा करणारच आहोत. पण सुरुवातीला ह्या थेरपीविषयी तुमच्याकडून आता ऐकत असताना सगळ्यात पहिलं माझ्या डोळ्यासमोर आलं किंवा मला समजलेलं असं की एक बेसिक असेल ते की आपल्या आवडीचं संगीत ऐकल्यानंतर आपल्याला बरं वाटणं. हे जे बरं वाटणं आहे हे थोडं मानसिक पातळीवर असतं. पण तुम्ही आत्ता बोलताना म्हणालात की शारीरिक अवयवांवर सुद्धा याचा परिणाम होतो आणि ही प्रूव्हन थेरपी आहे. तर थोडी याची काही हिस्ट्री असेल किंवा जर काही आपण सांगू शकलात की हे कधी सुरुवात झाली या थेरपीला, तर त्या बाबतीत सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. आपण उपयुक्तता बोलणार होता. हां, ते नंतर तुम्ही ते एन्शंट काही सांगणार होतात ना. आता पूर्वापार पद्धती आहे. गाणं हे पूर्वीपासून आहे, अगदी अकबराच्या दरबारातल्या तानसेनापासून अगदीच गाणं आहे. तानसेनचं वी हॅव हिस्ट्री इवन की तानसेनांनी हिप्नोटाईज केले होते ॲनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील विथ हिज म्युझिक किंवा विथ हिज रागां मधून त्यांनी संमोहित केले होतं. नाही आणि राग गायल्यानंतर पाऊस पडला आहे. हो इट इज देअर. पाऊस पडला म्हणजे एक्झॅक्टली नॉट दॅट, बट दे हॅड दॅट पॉवर. त्यांच्याकडे ती तितकी पॉवर होती. बट व्हॉट फिलिंग्स असतील. तर म्युझिक म्हणजे काय आहे? एक्सप्रेशन ऑफ युअर इमोशन्स. एक्सप्रेशन आहे इमोशन्सचं. आणि हे पूर्वापार जेव्हा तुम्हाला इमोशन्स एक्सप्रेस करायचे असतात किंवा होत असतात, ऑटोमॅटिकली तुमच्या माइंडमधून म्युझिक कॅन एक्सप्रेस. म्हणजे आता तुम्ही फिल्ममध्येही पाहिलं असेल किंवा तुम्ही एखादं स्वतः फील करत आहे, सॅड फिलिंग असेल, सॉरो फिलिंग असेल किंवा एनी फिलिंग, अगदी आनंद जरी झाला तरी तुम्ही गाण्यातून व्यक्त होताना जितकं प्रॉपरली तुम्ही व्यक्त होऊ शकता किंवा पद्यातून तितकं प्रॉपरली व्यक्त तुम्ही वर्ड्समधून नाही होऊ शकत. बरोबर आहे. सो पूर्वापार चालत आलेली म्युझिक ही एक गोष्ट आहे. आणि थेरपी म्हटलं तर पूर्वापार चालत आलेली थेरपी आहे. जास्त आपल्या इंडियामध्ये क्लासिकल म्युझिक सुरुवातीपासून देअर वेअर की क्लासिकल म्युझिकमधून राग थेरपी. आयुर्वेदामध्येही मॅडम हे सांगितलेलं आहे, मंत्रचिकित्सा आहे आयुर्वेदामध्ये. तर एन्शंट काळापासून ही थेरपी चालत आलेली आहे. बट याचं इतकं नाव नाहीये आता अजूनही लोकांना ते माहिती नाहीये. बरोबर. मंत्रचिकित्सा वगैरे तुम्ही ऐकलं असेल मॅडम. हो. नाद म्हणतो आपण, नाद ब्रह्म. नाद म्हणजे काय? साऊंड. ब्रह्म इज डिवाइन किंवा डिवायनिटी, ब्रह्म. तर हे नाद ब्रह्म वगैरे हे जे आहे, इट वॉज ऑल देअर. आपल्याकडे काय म्हणतात त्याला माहित नव्हतं लोकांना. आत्ता सध्या, आत्ताच नाही पूर्वीपासूनच बरीच वर्ष झालं की बाहेरच्या कंट्रीजमध्येही हे म्युझिक थेरपी इट इज ग्लोबली रिनाऊंड. मला म्हणायचं आहे की बाहेरच्या कंट्रीजमध्येही, जसं की युरोपियन कंट्रीज आहेत, स्वित्झर्लंडला, फ्रान्सला, USA ला, ऑस्ट्रेलियामध्ये तर हॉस्पिटल्सना कंपल्सरी 2 म्युझिक थेरपिस्ट अपॉइंट करावे लागतात. अच्छा. सो इंडियामध्ये फक्त अजून एवढं नाव नाहीये किंवा माहिती नाहीये. झाकोळलं गेलंय असं आपण म्हणू शकतो. कारण आहे. आपल्याकडे तर प्राचीन काळापासून संगीत आहेत, जसं तुम्ही म्हणालात. म्हणजे अगदी स्वर्गात सुद्धा गंधर्व असायचेच गाणारे. आणि शास्त्रीय संगीताची आपली परंपरा खूप मोठी आहे. फक्त उपचार पद्धती म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा अजूनही हळूहळू दृष्टिकोन डेव्हलप होतोय असं आपण म्हणू शकतो. तर मग मला सांगा की यासाठी आपण विशेष काही शिक्षण घेतलंय का? हां, मी यासाठी मी सर्टिफाईड कोर्स केलेला आहे म्युझिक थेरपिस्टचा.
पुण्याचं अनाहत म्युझिक थेरपी सेंटर म्हणून जे आहे संतोष घाटपांडे सरांचं, त्यांच्याकडून मी म्युझिक थेरपीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे मॅडम. बरोबर. मग हे कशा पद्धतीनं केले जातात याविषयी सांगू शकाल? म्हणजे समजा मी तुमच्याकडे आली आणि तुम्ही मला संगीतोपचार देणार आहात, तर तुम्ही माझ्यासमोर बसून गाणी म्हणता, ती ऐकून मला हील होतं का काय? नेमकं कशा पद्धतीनं हे केलं जातं? नाही मॅडम, नुसतं गाणी म्हणून मी तुम्हाला ऐकून थेरपी होईल असं नाहीये. गाणी म्हणून हा एक पार्ट आहेच त्याच्यात, पण गाणी नुसती म्हणून वगैरे असं काही नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला राग ऐकवले जातील तुमच्या प्रकृतीनुसार. तुमची प्रकृती पहिल्यांदा, तुमच्या प्रकृतीचा अभ्यास केला जाईल. सपोज इफ यू हॅव जॉईंट पेन्स, तुम्हाला रुमॅटिझम आहे आणि तुम्ही माझ्याकडे आलेला आहात, तर मी तुमची संपूर्ण केस हिस्ट्री घेणार. अर्धा तासाचं सेशन जवळजवळ तुमचं घेतलं जाईल. त्याच्यामध्ये तुमचे मेंटल सिम्पटम्स, फिजिकल सिम्पटम्स, ऑल ॲस्पेक्टला तुमचे जे काही सिम्पटम्स आहेत ते कन्सिडर केले जातील. त्याचं नोट डाऊन केलं जाईल आणि त्याच्या अकॉर्डिंग, आता चक्रा हिलिंग तुम्ही ऐकलंय कधी? नाही. चक्र, आपल्या बॉडीमधली 7 चक्र असतात, मूलाधार, मणिपूर, स्वाधिष्ठान वगैरे, ही सगळी 7 चक्र, ह्याची डिरेंजमेंट झालेली असते आपल्या बॉडीमध्ये. ज्या ज्या वेळेला आपलं काही डिसीज असेल किंवा आपल्यामध्ये काही इलनेस असेल, एनिथिंग, मग तो मेंटल, फिजिकल, वॉट एव्हर, तर त्याच्यामध्ये काय असते, डिरेंजमेंट ऑफ चक्रा, चक्रा हिलिंग जे म्हणतो. तर तुमचं चक्रा फाइंड आउट केलं जाईल, कुठलं चक्र तुमचं चक्र कुठलं डिरेंजमेंट झालेले आहे चक्रामध्ये कुठल्या, हे फाइंड आउट केलं जाईल. आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला राग किंवा मंत्र, मुद्रा अशा सगळ्या दिल्या जातील. तुम्ही काय करायचं, चॅन्टिंग असेल, मंत्रांचं चॅन्टिंग, ते कशा पद्धतीनं, कुठल्या सुरात करायचं, त्याची नोट, पिच, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डिसाईड करू, डिझाईन करू आणि मग ती थेरपी दिली जाईल. म्हणजे मेडिटेशन ही याचा एक पार्ट आहे. तर मेडिटेशन करत असताना तुम्ही काय ऐकायचं, मॉर्निंगला ज्या वेळेला तुम्ही ध्वनी ध्यान, ह्याच्यात आहेत बरेच गोष्टी आहेत, ध्वनी ध्यान आहे, ध्वनी स्नान आहे, स्वानंद गान म्हणूनही आहे मॅडम. जे स्वानंद गान म्हणजे अगदी स्वतः जे गातो. आता कुणी आपण म्हणतो की माझा आवाज चांगला नाहीये, माझा आवाज चांगला नाही म्हणून कुणी गातच नाही. काय काय वेळेला 70 to 80% पीपल, लोक असं म्हणतात किंवा त्यांना असं वाटतं की माझा आवाज अजिबात चांगला नाहीये आणि मी गाणार नाहीये किंवा गात नाही, किंवा लोकांनी कुणी कधी कमेंट्स दिले असतील तर दे स्टॉप सिंगिंग. पण स्वतः गाणं ही एक म्युझिक थेरपी आहे. अच्छा. सी, वेन यू सिंग ना, तुम्ही ज्या वेळेला गात असता त्यावेळेला तुमच्या ब्रेनमध्ये पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी जी होत असतीये ती लिसनिंगच्या पेक्षा जास्त, म्हणजे 5% जास्त तुमची पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी वाढत असतीये. ओके. सो स्वानंद गान हेही एक म्युझिक थेरपीमध्ये म्हणू शकतो की एक पद्धती येतं. नंतर इन्स्ट्रुमेंट्स ऐकवणं मॅडम, सगळ्यात इम्पॉर्टंट. इन्स्ट्रुमेंट्सचे डिझाईन, म्हणजे तुमच्या प्रकृतीसाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट लागेल मला, तुमची प्रकृती अभ्यास करून तुम्हाला बासुरी लागेल का, तुम्हाला सितार वादन लागेल किंवा वायलिन वादन लागणार आहे, तुम्हाला काय ऐकवायचं, हे सगळं ठरवून थेरपी दिली जाते. कुठल्या टाईमला ऐकायचा. तर राग तुम्ही ऑलवेज हा राग पर्टिक्युलरली या वेळेतच ऐकायचा, तर त्याचा इम्पॅक्ट होतो. काही राग मॉर्निंगला, अर्ली मॉर्निंगला, काही राग मध्यरात्री ऐकले जातात. सो तर ते कुठल्या वेळेत ऐकायचं, तुम्ही कसं ऐकायचं, कशा पद्धतीनं ते फील करणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे म्युझिक थेरपी, म्हणजे ह्या थेरपीमध्ये केलं जातं. हे सगळं होतं असं तुम्ही म्हणताय या उपचार पद्धतीतून. पण हे उपचार घेतलेले, काही अनुभव घेतलेले आणि त्यांना ह्याचा उपयोग झालेले असे काही तुम्ही सांगू शकता कोणाचे अनुभव? किंवा सेकंड वर्ल्ड वॉर ज्या वेळेला झालं त्यावेळी, म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉरच्या टाईमला जे सोल्जर्स होते, इंज्युअर्ड सोल्जर्स होते, त्यांचं वुंड्स किंवा त्यांचं पेन जे आहे वुंडचं, ते कमी करण्यासाठी हॉस्पिटल फील्ड्सला म्युझिकल इंटरव्हेन्शन्स दिले गेले होते. अच्छा. आणि वेअर ॲनेस्थेशिया वॉज नॉट अवेलेबल इझिली,
तिथं त्यावेळी इतका इझिली अॅनेस्थेशिया अवेलेबल नसेल, तर सर्जिकल कंडिशन्समध्येही त्याही वेळेला कसं म्युझिकल इंटरव्हेन्शन्स दिले गेले होते. आणि त्यावेळचा जो रिझल्ट आहे पेन इंटेन्सिटी कमी होण्याचा सोल्जर्सचा किंवा हिलिंगच्या प्रोसेसमध्ये किंवा फास्ट रिकव्हरीमध्ये होण्यामध्ये म्युझिक वॉज द मेन टूल. अच्छा अच्छा, खूपच महत्त्वाची गोष्ट आहे ही. आणखी एक मला तुम्हाला विचारायचं आहे की जर मी तुमच्याकडे पेशंट म्हणून आले संगीतोपचार घेण्यासाठी, तर मला आता जसं की तुम्ही आता पेन परसेप्शनचं मी सांगू शकते ह्याच्यानंतरच लगेच ना. आता एक मिनिट. हां, आता मी पेन कमी करतं किंवा पेन इंटेन्सिटी कमी करतं हे कशा पद्धतीने म्हणता येईल की ब्रेनला ॲक्ट करतं, ब्रेनच्या प्रत्येक एरियाजवरती म्युझिक ॲक्ट करतं. पेन परसेप्शनचे जे एरियाज आहेत म्हणजे थॅलॅमस आणि अँटिरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स, जे पेन परसेप्शन एरियाज आहेत याच्यावरती ॲक्ट करून म्युझिक तुमचं पेनची जे सेन्सेशन आहे ते कमी करायला मदत करतं. बरोबर. डिस्ट्रॅक्शन ऑफ पर्सन, ह्या सर्व गोष्टी घडवून आणून त्याच्याचबरोबर डोपामाइन इन्क्रीज करतं, जे फील गुड हार्मोन आहे. सो हार्मोनल लेवलला पण म्युझिक ॲक्ट होतं इन अ बेटर वे. आणि हार्मोन्स तर की बऱ्याच रोगांचं मूळ आहे. बरोबर बरोबर. मग मला आता असं जाणून घ्यायचं आहे की मी जर तुमच्याकडे पेशंट म्हणून आले ट्रीटमेंट घेण्यासाठी, म्हणजे संगीतोपचार घेण्यासाठी मी तुमच्याकडं येणार असेन, तर मला जर तुम्ही शास्त्रीय संगीताचा उपयोग उपचार करण्यासाठी करणार असाल तर मला शास्त्रीय संगीत यायला हवं का किंवा समजायला हवं का? त्यातलं काही नॉलेज आधीपासून असणं गरजेचं आहे का? नो, नॉट नेसेसरी ॲट ऑल. शास्त्रीय संगीत यायला हवं किंवा संगीत ऐकायला हवं आणि ऐकण्याची आवड हवी अशी बरीच लोक आहेत. म्हणजे बरीच लोक आहेत जी म्हणतात की आम्हाला गाणं आवडत नाही. हो, न आवडणारी म्हणजे मी असू शकतात की गाण्याची आवड नाहीये. पर्सनॅलिटीज असतात वेगवेगळ्या. तर याच्यात असं नाहीये की तुम्हाला गाणं आवडलं पाहिजे, गाण्याची माहिती पाहिजे किंवा संगीत माहिती झालं पाहिजे, त्याची आवड पाहिजे. आता याच्यासाठी मी एक सिंपल उदाहरण देते. एक हॉस्पिटल होतं, त्या हॉस्पिटलमधल्या NICU मध्ये म्हणजे निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट, जिथे प्रीमॅच्युअर बेबीजची हे होते उपचार होत असतात. तर अशा हॉस्पिटलमध्ये एका NICU मध्ये 2 पार्ट्स केले गेले. 1 पार्ट ऑफ द नॅचरल वेट बेबीचं काय असतंय, ज्या वेळेला बेबी बॉर्न होतो, जन्म घेतो बाळ, त्यावेळेला वेट नॅचरली त्याचं 2.5 और अबाव राहतं. तर प्रीमॅच्युअर बेबी जे असते त्याचं वेट नियर अबाउट 700 to 1300च्या इन बिटवीन असते. तर ते त्याचे रिकव्हरीसाठी अँड ऑल साठी इट इज दॅट बेबी इज केप्ट इन द निओनेटल केअर युनिट. तर अशा हॉस्पिटलमध्ये निओनेटल केअर युनिटमध्ये 2 भाग केले गेले. त्याच्यातल्या एका भागातल्या बेबीजना म्युझिकल इंटरव्हेन्शन 2 to 3 डेजसाठी ऐकवलं गेलं आणि एका भागातल्या बेबीजना ऐकवलं गेलं नाही. आफ्टर 9 to 10 days ज्या वेळेला त्यांचं वेट चेक केलं गेलं, त्यावेळी म्युझिकल इंटरव्हेन्शन दिलेल्या बेबीजचं वेट 35% पेक्षाही जास्त, यांच्यापेक्षा जास्त 35% जास्त होतं. सो मला इथं म्हणायचं आहे की इट इज नॉट नेसेसरी की तुम्हाला म्युझिक कळालं पाहिजे किंवा त्याच्यातले शब्द किंवा शब्दच नाहीच आहेत, म्युझिक बियॉन्ड वर्ड्स आहे. बरोबर. तर असं नाहीये की तुम्हाला ते कळालं पाहिजे. मग ते दे आर दोज वेअर तर इनबॉर्न किंवा न्यूबॉर्न बेबीज, त्यांना असं नाही की काय कळतंय किंवा कळत होतं. अगदी आपण म्हणतो गर्भाशयातही गर्भसंस्कार आपण करत असतोय. गर्भसंस्कारमध्ये तर खूप सुंदर गोष्ट आहे किंवा खूप सुंदररित्या आपण
आईची प्लस बाळांची सुद्धा हेल्थ सुधारू शकतो म्युझिकच्या अच्छा. मदतीने. म्हणजे- तर गर्भाशयातल्या बाळाला काहीच समजत नसतंय, बट स्टील त्याच्या मुवमेंट्स होत असतात गर्भामध्ये. सो सिन्स यू आर इन द वोम्ब, म्हणजे गर्भात असल्यापासून ते अगदी मरेपर्यंत, आणि संगीत कळत असू दे किंवा नसू दे, आवडत असू दे किंवा नसू दे. बरोबर, खूपच इंटरेस्टिंग आहे हे सगळं. आता जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे गर्भसंस्कार ही एक मोठी प्रोसेस आहे की 9 महिने मूल आईच्या पोटात असतं, तर इतके महिने ती ट्रीटमेंट, संगीतोपचार दिले आणि त्याचे काही चांगले परिणाम झाले. पण मी आता तुमच्याकडे उदाहरणार्थ आली आहे, आता माझं डोकं दुखतंय आणि मला ते थांबवायचंय, तर असे पेन किलर सारखे इफेक्ट संगीतोपचारामध्ये असतात का? किंवा आपण लाईव्ह सेशनच करूया मॅडम. हा, खूप छान होईल. आपण एक लाईव्ह सेशन करूया. 1-2 मिनिटासाठी तुम्ही तुमचे डोळे बंद करा. ओके. कितने दिनों के बाद आई सजना रात मिलन की, कितने दिनों के बाद आई सजना रात मिलन की, अब हमसे ना सही जाए जुदाई आई सजना रात मिलन की, सांझ ढले गगन तले हम कितने एकाकी, छोड़ चले नई किरणों को नैनों के पाखी, तौबा मेरी तौबा ये भी क्या सितम है. कसं वाटलं मॅडम? खूपच छान. रिलॅक्स. म्हणजे मी आता शब्दात सांगू शकत नाहीये ऍक्च्युली. सुरुवात झाली तेव्हा माझ्या डोक्यात खूप विचार होते, पण जसं जसं एक थोडा वेळ जात गेला तसं शांत आणि शांतच वाटलं. म्हणजे म्युझिक, हे मला सांगायचं आहे की म्युझिक तुमच्या माइंडवरती कामनेस, रिलॅक्सेशन, अँझायटी लेवल तुमची थोड्या वेळात पुरती तरी का होईना अँझायटी कमी झाली. यू फॉरगॉट एव्हरीथिंग अराउंड, जे काय आहे तुमच्या आजूबाजूला ते सगळं तुम्ही विसरलं गेलात. अगदी असंच अजूनही थोडा वेळ चालू राहावं असं वाटत होतं. हे जी मी 2 गाणी म्हटली किंवा 3 गाणी म्हटली, अगदी हाय राम आहे किंवा कितने दिनों के बाद, हे लोकांना समजावेत म्हणून मी फिल्म सॉंग्स घेतली. ही लोकांना समजण्यासाठी फिल्म सॉंग्स घेतली. जर इंडियन क्लासिकल म्युझिक किंवा क्लासिकल ह्याच्यात गेली असती तर ते इझिली समजलं नसतं. तर समजण्यासाठी हे सॉंग्स घेतली गेली. ही 3ही गाणी जी आहेत ती पुरिया धनाश्री या रागामधले आहेत. आणि पुरिया धनाश्री हा जो राग आहे तो अँझायटी लेवल डिक्रीज करतो, हायपरटेन्शनवरती ऍक्ट करतो, तुमचं हेडेक जरी असेल तरी ते कमी करू शकतं. तर अशा प्रकारे इट ऍक्ट्स. असं नाही म्हणत की मी तुम्ही 10 मिनिटं ऐकलत म्हणून तुम्ही त्याच्यातून कव्हर झालात किंवा रिकव्हर झालात. तुम्हाला ते कन्सिस्टंटली ऐकावं लागेल. कन्सिस्टंट गाणी नाही, गाणी नाही, कन्सिस्टंटली तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल असेल किंवा राग असतील जे डिझाईन्ड असेल त्याच्या थ्रू तुमचं हिलिंग होतं. कन्सिस्टंटली 1 मंथ 2 मंथ किंवा सेशन्स जे काय आहेत त्या सेशन्स थ्रू ऑब्व्हियसली तुमच्यात तो पेन असेल किंवा तुमचं हेडेक असेल, मायग्रेनचा त्रास असेल तुम्हाला, तर तो कमी 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 होत जातो. अँड रूट मधून अगदी आपण म्हणजे काय म्हणतो
समूळ नाश होतो. समूळ नाश आपण करू शकतो. बरोबर. आणि हेच आवश्यक आहे. आपल्याला एखादी व्याधी असेल तर त्या व्याधीचं समूळ ती नष्ट करणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. तात्पुरतं हिलिंग जे म्हणतो, जसं मी तुम्हाला एक्झॅक्टली. ऍटलिस्ट या आयुषचा तरी आमचा तोच उद्देश आहे की बरोबर. समूळ रोगाचं समूळ उच्चाटन जे करायचं आहे ते आम्हाला कुठल्याही पद्धतीतून, म्हणजे सगळ्याच पद्धती जशा सांगितल्या आम्ही त्यात बरोबर. आहेत. आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, किंवा सगळीकडून हॉलिस्टिक अप्रोच. ओके. मी तुम्हाला विचारणारच होते. आपण आता संगीतोपचाराविषयी बोललो विशेष करून, कारण ह्या उपचार पद्धतीविषयी लोकांना कमी माहिती आहे. पण आता आयुष सेंटरकडे येऊया. आपलं जे आयुष वेलनेस सेंटर आहे, आयुष हॉस्पिटल आणि वेलनेस सेंटर, इथे आपण संगीतोपचारासोबतच इतरही अनेक थेरपी वापरणार आहात लोकांना बरं वाटण्यासाठी किंवा उपचार देण्यासाठी. तर या सगळ्याविषयी आम्हाला तुम्ही माहिती द्यावीत असं मला वाटतं. म्हणजे आपण काय काय करणार आहे तिथं? तर तिथे आपण मॅडम आयुर्वेदा, पंचकर्म पासून सर्व ट्रीटमेंट्स आयुर्वेदाच्या, गर्भसंस्कार ऑब्व्हियसली तिथे होणार आहे. आता माझ्या युनिटमध्ये गर्भसंस्कारमध्ये म्युझिक थेरपी ही एक ॲडिशनल पार्ट, जिथे लाईव्ह सेशन्स ही होणार आहेत गर्भसंस्कार साठी, प्रेग्नेंट लेडीजसाठी. अच्छा. म्हणजे ऑनलाईनही दिलं जाईल, ऑफलाईनही तिथं घेतलं जाईल. सकाळपासून संध्याकाळपर्यंतची जी दिनचर्या आहे पेशंट्सची ती ठरवली जाईल, मेडिटेशन पासून सर्व. म्हणजे आयुर्वेदा पार्ट तर आहेच, त्याच्याबरोबर आम्ही म्युझिक थेरपीही करू पेशंट्सची, होमिओपॅथी आहेच मॅडम, नंतर फिजिओथेरपी. या सर्वांसाठी त्या भागात त्या विभागातले तज्ज्ञ एक्सपर्ट्स येणार आहेत मॅडम. अँड द थेरपी ऑर द काय म्हणतो आपण, उपचार जे आहेत ते त्या तज्ज्ञांच्या तर्फे होणार आहेत. बरोबर बरोबर. योग असेल, योगही म्हटलं मी. हो. न्यूट्रिशन आहे, आता न्यूट्रिशन विल बी कवर्ड बाय मी देअर. अच्छा अच्छा. इंटिग्रेटिव्ह न्यूट्रिशन, म्हणजे ज्याच्यामध्ये ओबेसिटी असेल, काही न्यूट्रिशनचे जे काय आहे, म्हणजे गर्भसंस्कार म्हटलो तिथंही अगेन न्यूट्रिशनचा विषय आला की मातांनी काय घेतलं पाहिजे, बेबीजना, चिल्ड्रन्सची पण हेल्थ, प्लस त्याच्यामध्ये जेरियाट्रिक हेल्थ म्हणजे ओल्ड एज ची लोक. आता ओल्ड एज मध्येही अगेन ह्या सगळ्याच गोष्टी आल्या. बरोबर. म्हणजे आबालवृद्धांसाठी आपल्याकडे उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि अशा पद्धतीचं सगळं काही एका छताखाली मिळणारं एक उपचार पद्धतीचं केंद्र आपण इस्लामपूरमध्ये सुरू करताय, ह्याचा मला विशेष आनंद आहे. आणि येत्या दसऱ्याला त्याचं आपण सुरुवात करत आहात, सर्वांसाठी उपलब्ध ते करत आहात. थोडक्यात मॅडम, रिफ्रेशिंग, रिवायटलायझिंग, रिवायव्हिंग आणि रेज्युव्हिनेटिंग ह्या सर्व गोष्टी इथे होणार आहेत. व्हेरी गुड. खूपच छान. तर आर्या आयुष हॉस्पिटल आणि वेलनेस सेंटर जे दसऱ्याला आपण सुरू करत आहात त्यासाठी आपल्याला आमच्याकडून मनापासून शुभेच्छा. लोकांनी ह्या युनिक अशा सेंटरचा निश्चित लाभ घ्यावा असं मी या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करते. आणि आज आपण इथे येऊन संगीतोपचाराविषयी जी काही छान माहिती दिलीत, तसंच आपल्या आर्या आयुष हॉस्पिटल आणि वेलनेस सेंटरविषयी सुद्धा माहिती दिलीत, त्यासाठी मी आपले आभार मानते. धन्यवाद. Movavi. 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 Movavi.